तर 26/11 दहशतवादी हल्ल्यातला मुख्य आरोपी तहव्वूर राणाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी 26/11 हल्ल्यातील पीडितांनी केली। NIAची एजन्सीज US ला गेली होती। आमच्यासोबत मारुती फार आहे। सर, आपण विक्टिम होती 26/11चे। आज तहव्वूर राणाला परत इंडियाला गेला आहे। 18 इयर्स झाले या इन्सिडेंटला। आपला काय सेंटिमेंट आहे याच्याबाबत? जस्टिस मिळाला आहे कारण की इतका लांब वेट होता मुंबईकरांसाठी। त्याला वेळ लागलेला आहे, पण मी यामध्ये भारत सरकारची जी रणनीती आहे ही त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद देतो आणि ट्रम्प सरकारलाही धन्यवाद देतो की आज तहव्वूर राणासारख्या टेररिस्टला भारताशी हवाली केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून याचा खुलासा होईल की 26/11च्या घटनेमध्ये याचे मास्टरमाइंड कोण आहेत, कुणाचा हात आहे याचा खुलासा होईल आणि या खुलाशानंतर तहव्वूर राणाला आमची तर अशी मागणी आहे की त्याला इथं ताबडतोब फाशी देण्यात यावी। कसाबला फाशी देण्यात आली होती, आता तहव्वूर राणाला परत येत आहे। म्हणजे एक विक्टिमचे पर्सनल सेंटिमेंट काय हे? इतका लांब वेट होता, आपल्याला पण मार लागली होती त्या इन्सिडेंटमध्ये। एक मुंबईकर ज्याच्यासाठी ते कार्यरत होती त्यांचं म्हणजे कसं आता भावना आहे या मोमेंटला? हे पहा, मुंबईमध्ये त्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले 162 लोक मृत्युमुखी पडले। माझ्यासारखे काही लोक अपंग झाले, त्यांचे कुणाला पाय गेलेत, कुणाचे हात गेलेत। ही तर जखम जीवनभर भरून येणार नाहीये, पण यापुढेही अशी घटना घडू नये यासाठी त्यांना सजा होणं आणि फार गरजेचं आहे। काय झालं होतं म्हणजे आपण कसाबला बघितलं होतं, कसाबने आपल्याला अटॅक केलं होतं। आपण सालसकर सर, कामते सर, करकरे सरची व्हॅन पण बघितली इकडे जाता। म्हणजे काय झालं होतं नेमकी त्या रात्री काय झालं होतं? 26/11ला मी रेग्युलर माझी ड्युटी संपल्यानंतर मी घरी आलो होतो। त्यावेळेला मी वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या गाडीवर वाहन चालक होतो आणि घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे करून झोपायच्या तयारीतच होतो। तेवढ्यामध्येच कुलाब्यामधून फायरिंगचे आवाज आले, त्यानंतर CSTला फायरिंगचे आवाज आले। मी TV चालू केला आणि TV चालू केल्यानंतर टीव्हीवर असं बातमी मिळाली की कुलाब्यामध्ये 2 गटामध्ये फायरिंग, त्यानंतर CSTवरती फायरिंग, ट्रायडनला फायरिंग। मग लक्षात आलं की यार हे असं नाही की हे कुठला तरी मोठा दहशतवादी हल्ला आहे। नंतर बॉम्बचे आवाज यायला लागले। मग ही घटना घडल्यानंतर मी म्हटलं आता मिसेसला म्हटलं की मला जर फोन आला तर मला जावं लागेल म्हटलं ड्युटीला। तर पत्नी म्हणाली माझी की नाही तुम्ही फोन बंद करा, तुम्ही जाऊ नका बाहेर। म्हटलं नाही, माझं कर्तव्य आहे, माझी ड्युटी आहे, मला जर फोन आला तर जावं लागेल म्हटलं इमर्जन्सीमध्ये। ठीक आहे म्हणे, फोन आल्यानंतर बघू। तेवढ्यात मला एक अर्ध्या तासानंतर आमच्या सेक्रेटरी साहेबांचा फोन आला। फोन आल्यानंतर मी बिल्डिंगच्या खाली उतरलो, गॅरेजमधून गाडी काढली आणि गाडी काढून मी ज्यावेळेला मी गाडी काढत होतो त्यावेळेला हे लोक कसाब आणि इस्माईल हे 2 टेररिस्ट CSTवर फायरिंग करून कामा हॉस्पिटलमध्ये आले होते। कामा हॉस्पिटलमध्ये त्यांची फायरिंग चालू होती आणि मी गाडी घेऊन निघाल्यानंतर त्यांनी कामा हॉस्पिटलच्या कंपाऊंडवरून उडी मारून झेवियर्स कॉलेजच्या तिथे माझ्या समोर आले। मला ते दोघंही दिसले, त्यांच्या पाठीवर बॅग होत्या, वेपन त्यांनी पायाला असे उभे धरले होते, त्याच्यामुळे मला वेपन दिसले नाहीत। मला असं वाटलं की कॉलेजचे स्टुडंट आहेत, पण त्या क्षणी त्यांनी पोलिसांवरती फायरिंग केला। फायरिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हेच ते अतिरेकी आहेत। मी कुठल्याही क्षणाचा विचार न करता त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फुटपाथवर उड्या मारल्या आणि बॅडलक असं झालं की माझी गाडी फुटपाथला अडकली। फुटपाथला अडकल्यानंतर मी 2 वेळेस मागं पुढं करण्याचा प्रयत्न केला, पण काही ते सक्सेस झालं नाही। मग मी गाडी पडलेली वेपन त्या कसाबने उचलल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की आपल्यावर हा फायरिंग करणार। मी माझी ड्रायव्हिंग सीट खाली पाठीमागं ओढली आणि खाली वाकलो। खाली वाकल्याबरोबर पहिली गोळी माझ्या डोक्यात लागत होती, ती सीटमधून पाठीमागे गेली। त्यानंतर माझा हात स्टेअरिंगवर होता, मी रिव्हर्स गाडी गिअर टाकला आणि 35 मीटर गाडी मी रिव्हर्स घेतली। ज्यावेळेला रिव्हर्स गाडी घेत होतो त्यावेळेला माझ्या हातावर एक गोळी लागली, त्यामध्ये माझे हे दोन्ही बोटं तुटून गेले ते आणि मग पुन्हा दुसरी गाडीवर कंटिन्यू फायरिंग चालू होती। लेफ्ट साईडच्या दरवाजामधून माझ्या कमरेमध्ये एक गोळी लागली। त्यानंतर माझी गाडी थांबत नाही बघून त्यांनी गाडीचं टायर फोडलं। गाडीचं टायर फोडल्याबरोबर माझी गाडी एकदम बंद पडली आणि झिकझॅक होऊन जागेवर थांबली। थांबल्याबरोबर त्याने गाडीवर एक ग्रेनेड टाकलं। तर गाडी क्रॉस उभा होती, ते ग्रेनेड गाडीच्या खालून पलीकडे जाऊन फुटलं ते। तर मग म्हटलं आता गाडीच्या बाहेर जर मी निघून गेलो तर मला हा फायरिंग करणार म्हटलं, कारण AK-47ची रेंज बरीचशी असते। मग मी गाडी सेंटर लॉक केली, माझा मोबाईल स्विच ऑफ केला आणि हे तुटलेलं बोट माझ्या डोक्यावर टाकलं, पूर्ण तोंडावर माझ्या ब्लडिंग झालं आणि गाडीमध्ये मेल्याचं सोंग करून मी पडून राहिलो। मग ते दोन्ही अतिरेकी माझ्या गाडीजवळ आले, मला पाहिलं, माझ्या डोक्यावर तोंडावर ब्लड पाहिल्यामुळं त्यांना वाटलं मी मेलो, मला मेलं म्हणून सोडलं त्यांनी। आणि त्या क्षणी माझ्या बॅक साईडनं SB1च्या कार्यालयाकडनं एक व्हॅन आली आणि त्या व्हॅनमध्ये करकरे, कामटे, साळसकर साहेब होते, त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला। दरम्यान मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावून अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडणारे शहीद पोलीस हवालदार
तुकाराम ओंबळेंचे बंधू एकनाथ ओंबळे यांनी तहव्वूर राणाला फाशी देण्याची मागणी केली आहे। याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आपल्यासोबत एकनाथ ओंबळे, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। तुम्ही तो संपूर्ण संघर्ष पाहिलेला आहे, तो संपूर्ण क्षण देखील पाहिलेला आहे। तुमच्या मोठ्या बंधूंनी खूप मोठं एक प्राणांची बाजी लावून एका जिवंत दहशतवाद्याला अजवल कशामला पकडून दिलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानचा बुरखा जो आहे तो फाडण्यात भारताला यश आलेलं आहे। आज जेव्हा या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला भारतात आणलेलं आहे, काय तुमच्या भावनात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? निश्चितपणे फार आनंदाची गोष्ट आहे आणि फार चांगली उपलब्धी या अनुषंगाने आपल्याला समोर आलेली दिसते। कारण आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की 26/11च्या हमल्यामध्ये आपल्या मुंबई नगरीवरती जो भ्याड हल्ला झाला पाकिस्तानच्या मार्फत, त्याच्यामध्ये आपले अनेक निरपराध लोक मारली गेली, आपले अनेक जवान पोलीस बांधव त्याच्यामध्ये शहीद झाले। दादाने आपल्या प्राणाची बाजी लावली, आपल्या प्राणाची पर्वा न करता अजमल कसाब समोरून गोळ्याचा वर्षाव करत असताना देखील पळत जाऊन त्याच्यावरती झडप मारली आणि त्याला जिवंत पकडण्याचं काम केलं। पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं काम दादानी केलं आणि त्याच हल्ल्याचा खरा मास्टरमाइंड हेडली आणि त्याचा प्रमुख साथीदार तहव्वूर राणा आज भारतामध्ये येतोय। एक चांगलं पाऊल सरकारच्या मार्फत उचललं गेलं आणि आज तो तहव्वूर राणा भारतात येतोय। तर पुढच्या ज्या न्यायालयीन प्रक्रिया असतील तो गतकाळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांनी फार चांगली बाजू मांडली आपल्यामार्फत आणि कसाबसारख्या टेररिस्टला फाशीची सजा देण्यात आली। त्याच प्रकारे या देखील तहव्वूर राणाला न्यायालयीन प्रक्रिया ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्याकडेच ती केस देऊन त्याला कशी लवकरात लवकर फाशी होईल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर पुढची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। मार्च महिन्याचे वेतन फक्त 56% देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते। मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्याने संकट निर्माण झाले। त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे। या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांना 8-10 दिवसात उर्वरित पगार मिळेल अशी माहिती गुणरत्न सदावर्तेंनी दिली आहे। तर प्रताप सरनाईकांनी पुढाकार घ्यावा आणि इतिहास घडवावा असं सदावर्तेंनी म्हटलंय। साहजिक आहे की लगनसराईचे दिवस आहेत आणि त्याचबरोबर लेकरांच्या परीक्षांचे दिवस आहेत आणि मार्च एप्रिल हा महिना खरोखर खर्चिक महिना असतो। लेकी बाळीकडे लग्न असतील किंवा काही असेल तर त्यामुळं 56% पगार हा खरोखर अन्यायकारीच प्रत्येकालाच वाटण्यासारखा आहे। परंतु एक वस्तुस्थिती आहे दुसरी सुद्धा त्याच्यामध्ये। मी सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री कुसेकर साहेबांशी बोललो आणि कुसेकर साहेबांना मी सांगितलं की कष्टकऱ्यांना थोडं वेदनादायी आहे वाटतंय। त्यावर त्यांनी मला 2-3 गोष्टी फार प्रमुख सांगितल्या। एक तर त्यांनी स्वतःहून सचिवांशी बोललेत, वृत्त सचिवांशी बोललेत आणि हे आश्वासित केलेलं आहे की ह्या 8-10 दिवसामध्ये ते पैसे मिळतील। कारण लक्षात घेतलं पाहिजे की एसटी महामंडळाला शासनाकडून येणाऱ्या 1000 कोटी रुपयापर्यंत हे झालेलं आहे, म्हणजे थकबाकी राहिलेली शासनाकडून एसटीला येणारी ती थकबाकी जर वेळेवर मिळाली तर अति उत्तम होत आहे। तर त्या 68,000 कष्टकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगत आहे की कोणतीही आर्थिक तूट होता कामा नये। 1000 कोटी एसटीतलं येणं आहे ते लवकरात लवकर द्यावं। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भानं गांभीर्यानं विचार व्हावा अशी देखील मी सरकारला विनंती करतो आणि सरकारला आव्हान करतो की आमच्या सोबत न्याय झाला पाहिजे। आम्हाला उशिरा पैसे देणं म्हणजे अन्याय आहे। म्हणजे लेकीबाळीच्या लग्नासंदर्भात असेल किंवा आमच्या कौटुंबिक प्रश्नांसाठीचा तो पैसा आहे, त्यासाठी लवकर निर्णय करावा।